आहे स्मिता। आज माझ्या ब्लॉगचा आहे डे 5 आणि मी आता झाली आहे रेडी। माझा नाश्ता झालेला आहे, तर आता मी निघेल कॉलेजला। आज मी जाणार आहे कॅम्पला आणि आज मी नाश्त्यात खाल्ले गोबीचे पराठे आणि दही। मग मी गेली कॉलेजला। आम्ही सगळे बाहेर थांबलो होतो वेट करत, बट आमची बस स्टार्ट नव्हती होत। सगळ्यांनी धक्का मारलं बसला, मग कुठे बस स्टार्ट झाली। मग आम्ही बसलो डेंटल व्हॅनमध्ये आणि मग आम्ही सगळ्यांनी गप्पा मारत बसले होते। ही आमची डेंटल व्हॅन आहे आणि आम्ही निघालो मग। आणि मग आम्ही पोहोचलो नाळेश्वर गावात, जिथे आमचा कॅम्प होता। मग मी बेल वाजवण्याचं खूप ट्राय केलं होतं, बट माझा पचका झाला यार। मग आम्ही कान्हाजीचे दर्शन घेतले। मंदिरचा परिसर खूप सुंदर होता आणि इथे ना एक प्रवचन सुरू होतं, तर तिथल्या लोकांचं आम्ही चेकअप केलं। पेशंटच्या पहिलं मी सिनकोप मध्ये जाते वाटत। मग आमचं काम झाल्यानंतर आम्ही जात होतो जेवायला आणि इथं बाया बसून होते। खूप छान वाटत होतं इथे, फ्रेश फ्रेश वाटत। बापरे, खूप भूक लागली मॅम, लवकर चला, बस झालं व्हिडिओ नंतर। सगळे जेवण करत आहेत आणि मॅमला पण खूप भूक लागलेली आहे, तर आपण पण जेवण करू। मग आम्ही पंक्तीत बसून जेवण केलं सगळ्यांसोबत। तिथे जवळच एक मोसंबीचा बाग होता, आम्ही गेलो तिथे। मग बाग कडनी पाणी आहे की काका? तुमची चप्पल पण दाखवा जरा, किती भरायली जरा। भरली नाही चप्पल। मोसंबी एकच आहे का? एकच छोटी छोटी मोसंबी। मोसंबीचं झाड पहिल्यांदा बघतो। बोलायचं म्हणजे काय, त्याला सांगायचं। सांगा ना, तेच ते कसं सांगा फोटो। तुम्ही उठून उभा टाका। कसं धराई? ये इथे एकच हात धराई। इथे आजोबा मला फोटो पोस्ट सांगत होते। हा, आता काढा काय। झू 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 पाळा। गाव माय नांदेड। नाही। मग आम्ही निघालो तिथून बाहेर। हे आहे आमचा ग्रुप। आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला थोडासा। त्यानंतर सरांनी आमचे नाव नोट करून घेतले, कारण आमचा तिथे सत्कार केला जाणार होता, तर सरांनी आमचे सगळ्यांचे नाव लिहून गेले। ह्या ठिकाणी आमचा सत्कार केला त्यांनी आणि सगळ्यांना आम्हाला शॉल दिली त्यांनी आणि आमच्या सरांना बुके दिले। आमचा खूप सन्मान केला त्यांनी, आम्हाला खूप छान वाटलं तिथे जाऊन। त्यानंतर आम्ही तिथून निघालो वापस आमच्या कॉलेजकडे। आता मी आली आहे घरी। आता मी फ्रेश होईल, मग आता मी मम्मी पप्पासोबत जाणार आहे बाहेर शॉपिंग करायला। आधी आम्ही गेलो चप्पलच्या शॉपमध्ये। तिथे आम्ही चप्पल घेतली माझ्यासाठी, मम्मीसाठी आणि आमच्या पिल्लूसाठी। मग आम्ही गेलो ड्रेस घ्यायला। मी काही तिथे ड्रेसेस ट्राय करून पाहिले। मला सगळे ड्रेस आवडत होते, बट ह्यातला मी एकच घेतला। तुम्ही सांगा तुम्हाला कोणता छान वाटतोय।
मग त्यानंतर आम्ही गेलो किड्स सेक्शनमध्ये, तिथे कार्तिकचे कपडे घ्यायला. आणि मग तिथे गेल्यावर मला दिसलं हे मी आणि कार्तिक दोघांनी ट्राय केलं. खूप छान होतं, सॉफ्ट सॉफ्ट क्यूट क्यूट. अरे मी तसं केलंच नाही. हा गुड गुड. ओके इकडे बघ. छान छान. यार हे किती क्यूट आहे ना, मला खूप आवडलं होतं. बट मी लहान नाही आहे ना आता, मी नाही घेतली. मग कुठे घालता पण नाही येत बाहेर. दोन्ही एकदाच. मी हे घेतलं नाही, पण खूप वेळ मी आणि आमचा कार्तिक ह्याच्यासोबत खेळत बसलो होतो. खूप मज्जा आली पण ह्याच्यासोबत खेळायला. त्यानंतर आम्ही गेलो मम्मीसाठी साडी घ्यायला. मग मी खाल्ली शेवपुरी आणि माझ्या पप्पाने खाल्ली भेळ. मग तिथून आम्ही गेलो बांगड्याच्या शॉपमध्ये मम्मीसाठी बँगल्स घ्यायला. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि मी आता आले घरी. शॉपिंग करून खूप जास्त थकले मी. खूप जास्त वेळ लागला यार. आणि मम्मीची शॉपिंग मम्मी पप्पासोबत जाणं म्हणजे ना बापरे, खूप वेळ लागतो. तर मी आता खूप जास्त थकले होते. आणि मी एडिट पण उद्याच करेन आणि उद्याच पोस्ट करेन. सो आजसाठी बस एवढंच. बाय गाईज, गुड नाईट.